देर आए पर दुरुस्त आहे ही हिंदीतली फार फेमस म्हण आहे मित्रांनो. म्हणजे उशीर झाला पण परिणाम चांगला झाला. तर ही म्हण मला आठवली. यूपीएससीचे नुकतेच यूपीएससीमध्ये काही रॅडिकल चेंजेस, काही आमूलाग्र बदल यूपीएससी एक्झाममध्ये आता करण्यात आलेले आहेत. नुकतंच यूपीएससीचं नोटिफिकेशन आलंय. तर प्रामुख्याने 3 महत्त्वाचे बदल यूपीएससीने केले आहेत. ते म्हणजे पहिलं तर प्रिलिम्सची आन्सर की यूपीएससी प्रोव्हिजनल आन्सर की देणार आहे. दुसरं म्हणजे सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला यूपीएससीने त्यांच्या पुढच्या फ्युचर अटेम्प्ट्सवरती काही लिमिटेशन्स आणले आहे. आणि तिसरं म्हणजे केडर पॉलिसी, यूपीएससीच्या जे केडर असतं त्याच्यामध्ये त्या पॉलिसीजमध्ये बदल करण्यात आले आहेत. तर या तिघं आपण जे बदल आहेत ते कुठले बदल आहेत त्याबद्दल बोलू, त्यांचे परिणाम काय होतील त्याबद्दल बोलू. आपल्यासोबत आहे गिरीश सर, ज्यांनी 6 यूपीएससीच्या मेन्स आणि 2 यूपीएससी इंटरव्ह्यू दिलेत. मी स्वतः 7 यूपीएससी मेन्स, एक सिव्हिल सर्व्हिसचा इंटरव्ह्यू आणि एक फॉरेस्ट सर्व्हिसचा इंटरव्ह्यू, असे 2 यूपीएससी इंटरव्ह्यूजमध्ये अपियर झाले. तर या प्रोसेसमधून आम्ही गेलेलो आहेत आणि ह्या बदलांची खास करून सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला लिमिट करण्याची जी प्रोव्हिजन होतं ते आधीच भरपूर कमिटीजनी सांगितलं होतं, ते यायला पाहिजे होतं, पण ते आत्ता आलं. म्हणून मी म्हटलं की देर आहे पण दुरुस्त आहे. तर या तिघं चेंजेसबद्दल आपण चर्चा करूयात. तर सगळ्यात पहिले आपण म्हणू की प्रिलिम्सची प्रोव्हिजनल आन्सर की भरपूर वर्ष झाले गिरीश सर लोक डिमांड करत होते, कारण इतकी अनसर्टनिटी येऊन जाते आणि लोक आन्सर शोधत बसतात. तर आता प्रोव्हिजनल आन्सर की डिक्लेअर करणार म्हणजे यूपीएससी नेमकं काय करणार आहे? सर यूपीएससी 100 वर्ष होत आहेत बरोबर. आणि एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आणि आपण गव्हर्नन्समध्ये ट्रान्सपरन्सी हे एक अतिमहत्त्वाचं प्रिन्सिपल मानतो. पण प्रिलिम्सची परीक्षा झाल्यावर आन्सर की लगेच मिळत नव्हती. ती आन्सर की मिळायची पूर्ण रिझल्ट त्या वर्षीचा आल्यानंतर. तर ही एक प्रकारची ओपेकनेसच म्हणता येईल. याच्यात एम-पी-एस-सीचा खरं तर चांगला पायंडा म्हणता येईल की प्रिलिम्सची एक्झाम झाल्यावर आन्सर की मिळत होती. ती रिवाईज पण होत होती, ती पण मिळत होती. तर हे एक चांगलं पाऊल म्हणता येईल यूपीएससीने घेतलंय. आता हे चांगलं पाऊल म्हणण्याची कारणं काय? याच्यात होणार काय आहे थोडक्यात सांगायचं तर प्रोव्हिजनल आन्सर की मिळणार आहे प्रिलिम्सची परीक्षा झाल्यावर. म्हणजे एक टेंटेटिव्ह आन्सर की मिळेल, ती फायनल नसेल. म्हणजे त्यात 2-3 बदल काही होऊ शकतात. जसं की आपल्याला माहिती आहे की प्रिलिम्सची परीक्षा झाल्यावर ॲस्पिरंट्सला एक पोर्टलवर त्यांचं रिप्रेझेंटेशन देणं किंवा ग्रीव्हन्स देणं अलाउड आहे. की उदाहरणार्थ मला वाटतं की याचा आन्सर ए नाही बी आहे आणि ते तुम्ही त्याचं रेफरन्स किंवा प्रूफ देऊ शकता. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या रिप्रेझेंटेशन आल्यानंतर कदाचित 2-3 क्वेश्चन्सची आन्सर बदलू शकतात. पण प्रामुख्याने एक बऱ्यापैकी सॉलिड आन्सर की यूपीएससी देईल. आता याचे परिणाम काय होतील? 2 परिणाम दिसतायत प्रामुख्याने. तर पहिला परिणाम आहे की ॲस्पिरंट्स ज्या संभ्रमामध्ये असायचे किंवा एक वेळ वाया घालायचे. आपल्याला माहिती आहे प्रिलिम्स टू मेन्सचा वेळ जो असतो, तो सगळ्यात महत्त्वाचा वेळ, लिमिटेड वेळ ॲस्पिरंट्सला मिळतो. पण क्लॅरिटी नसल्याने किंवा वेळ खूप लोकांनी ॲस्पिरंट्सनी वाया घालवलेला आहे आपल्याला माहिती आहे. तर तो वेळ कमी वाया जाईल असे चान्सेस आहेत. दुसरं म्हणजे जे स्पेक्युलेशन की जी स्पर्धा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये असायची, की कोणाची आन्सर की लवकर येतीये, कोणाची किती ॲक्युरेट आहे. ह्याला थोडा आळा बसेल. कारण आता ॲस्पिरंट्सला माहिती आहे, अरे यूपीएससीच आन्सर की लवकरात लवकर देणार आहे. तर हा चेंज असेल किंवा अजून जे बदल आपण बोलणार आहेत, हे कुठेतरी दिसतंय की यूपीएससीने प्रॅक्टिकल सिनारिओ लक्षात घेता, जे काही लूप होल्स कोचिंग इन्स्टिट्यूट असतील किंवा ॲस्पिरंट्स वापरत होते, त्यांना कुठेतरी टार्गेट केलेलं दिसतंय. म्हणजे आपण त्याचे परिणाम बघितले की चांगलेच परिणाम होतील. पण जे हं, नवीन स्टुडंट्स बघत असतील हं. किंवा पालक बघत असतील, मी त्यांच्यासाठी एक ब्रीफ बॅकग्राऊंड देऊन देतो की यूपीएससी काय करत होतं यापूर्वी, की प्रिलिम्स घेत होतं आणि त्याच्यानंतर 19 दिवसानंतर 20 दिवसामध्ये रिझल्ट देत होतं. पण आन्सर कीज नव्हतं देत. जसं एमपीएससीमध्ये होतं की परीक्षा झाली की त्या ऑब्जेक्टिव्ह एक्झामचे आन्सर की आयोगच डिस्कस करतं, जेणेकरून लोक बघून घेतात, स्टुडंट्स त्यांचे आन्सर व्हेरीफाय करतात आणि ते मग डिसिजन घेतात. पण आत्ताच्या सिस्टममध्ये तसं नव्हतं. तर या वर्षीपासून ते प्रोव्हिजन आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मदत होणार आहे. अजून एक मला वाटतं सर याच्यामध्ये इम्पॅक्ट होणार आहे, तो म्हणजे की ज्यांना एक्झिट करायचं आहे, समजा निर्णय पुढचा घ्यायचा का नाही घ्यायचा ते क्लिअर होऊन जाणार. हं. समजा आपली क्लिअर होत नाही किंवा आपल्याला खूपच कमी मार्क्स येत आहेत, बरोबर. मग त्याला पुढचं डिसिजन घ्यायला, कारण हे वय असतं 20शीतलं एकदम उमेदीचं वय असतं. एखाद्याला
प्लॅन बी ऍक्टिव्हेट करायचा आहे हम्म. तर तो त्याला रिझल्ट पर्यंत थांबावं लागायचं. हम्म. ट्रान्सफर कीने तो इमिडिएट डिसिजन जे तो घेऊ शकणार आणि इकडे तिकडे दिवस वाया जाणार नाही. ते आपण बरोबर बोललात. दुसरं महत्त्वाचं आहे सर की UPSCने आत्तापर्यंत कसं होतं की जे सिलेक्ट झालेले लोक आहेत ते कितीदाही एक्झाम देऊ शकत होते अनलेस IAS असल्यावरती त्यांना रिस्ट्रिक्शन्स होते. पण आत्ता UPSCने या वर्षीपासून अशा सक्सेसफुल कॅन्डिडेट्सवरती भरपूर म्हणजे लिमिटेशन्स आणलेत आणि काही चेंजेस केलेत. तर पहिले सर चेंजेस कोणकोणते केलेत त्याबद्दल आपल्याला सांगता येईल? तर यात चेंजेस काय आहेत की जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतात, आता एक चेंज नाही आहे, हा आधीपासून होता तो कंटिन्यू होतोय. तो आहे की तुम्ही जर IAS किंवा IFS म्हणजे फॉरेन सर्व्हिसमध्ये सिलेक्ट होत आहेत तर तुम्ही परत एक्झाम देऊ शकत नाही अनलेस तुम्ही ती सर्व्हिस सोडून देताय, जी की आपल्याला माहिती आहे प्रॅक्टिकल नाही आहे, कोणी सोडणार नाही. तर हा फर्स्ट चेंज जो कंटिन्यूच झालाय म्हणता येईल. दुसरा चेंज आहे की IPS मध्ये जो सिलेक्ट झालाय कॅन्डिडेट तो परत एक्झाम देऊन IPSचा प्रिफरन्स देऊ शकत नाही. आता याच्यात प्रॉब्लेम काय व्हायचा की आधी काही वर्षांपूर्वीपर्यंत IPS झाला तरी कॅन्डिडेट परत IPS हा प्रिफरन्स फिल करून कॅडर जे आहे त्याला कोणतं स्टेट मिळतंय त्याला इम्प्रूव्ह करायला प्रयत्न करायचा. मग काही वर्षांपूर्वी असं नोटिफिकेशन आलं की कॅडर बदलता येणार नाही IPS झालं तरी परत. पण त्यात एक लक्षात आलं की आता माझी काही स्टुडंट्स आहेत किंवा फ्रेंड्स आहेत ज्यांनी परत IPS मध्ये सिलेक्ट झाले. तर यात काय दिसून आलं की त्यांचं कॅडर तर चेंज होणार नाहीये पण कुठेतरी एक सीट वेस्ट झाली. तर ती सीट वेस्ट होऊ नये तर यासाठी आता परत त्यांना IPS म्हणून सिलेक्ट होणार नाही. याऐवजी दुसऱ्या कोणत्याही सर्व्हिसेसमध्ये जर एखाद्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं तर त्याला एक अटेम्प्ट देता येईल. आता याच्यात एक सिस्टीम असते एक्झेम्पशन म्हणून. एखादा कॅन्डिडेट जर IRS ऑफिसर झाला तर त्याला एक्झेम्पशन घेता येतं ट्रेनिंगमधून आणि परत एक्झाम देणं कंटिन्यू करता येतं. तर ते एकदाच एक्झेम्पशन देणं अलाउड आहे IPS असो किंवा त्याच्या खालच्या पोस्टसाठी. जसं आपण पाहिलं IAS IFSला तेही अलाउड नाही आहे. आणि जर तुम्ही एक्झेम्पशन नाही घेतलं तर तुम्हाला जॉईनच करावं लागेल. एकदाच एक्झेम्पशन घेऊ शकतो. तुम्ही जास्त एक्झेम्पशनसाठी प्रयत्न करत असाल किंवा अजून अटेम्प्ट तुम्हाला द्यायचे आहेत तर तुम्हाला सर्व्हिस सोडावी लागणार. इनडिरेक्टली आधी काय व्हायचं, जनरल कॅटेगरीला 6 अटेम्प्ट्स, OBCला 9 अटेम्प्ट्स, अजून कॅटेगरीला तर अनलिमिटेड अटेम्प्ट सुद्धा होते SC ST कॅटेगरीसाठी. तर अटेम्प्ट्सच्या या अति अटेम्प्ट्स असल्यामुळे कॅन्डिडेट्स आपले वयाची 20-30 सुद्धा ओलांडायचे आणि जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण म्हणतो तो कुठेतरी वाया जायचा बऱ्यापैकी. का? कारण सिलेक्ट झाल्यानंतरही अजून अटेम्प्ट देऊन IAS होण्याची उमेद सगळ्यांचीच असायची. पण त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी एक लिमिटेशन्स आलेत. एक अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता अटेम्प्ट इम्प्रूव्हमेंटसाठी, नाही तर तुम्हाला सर्व्हिस जॉईन करावी लागेल. हां, याच्यात काय होऊ शकतं की जर थोडी अपेक्षेपेक्षा खालची पोस्ट मिळाली, सगळ्याच पोस्ट चांगल्या आहेत, पण एखादा कॅन्डिडेट पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात खालची पोस्ट मिळाली तर कदाचित आता कॅन्डिडेट असाही निर्णय घेतील काही कॅन्डिडेट्स की मला खात्री आहे मी अजून बेटर सर्व्हिस आणू शकतो, त्यामुळे मी सर्व्हिस सोडून देतो आणि अटेम्प्ट्स देत राहतो. तर आपण जसं बघितलं की हे प्रोव्हिजन्स काय आहेत की परत अटेम्प्ट्सला रिस्ट्रिक्शन्स आहेत, परत एकच अटेम्प्ट देऊ शकतो. तर जसं सरांनी सांगितलं की मुळात ट्रेनिंगमध्ये इश्यू येत होते की ट्रेनिंग प्रॉपर होत नव्हती किंवा कंटिन्युअसली जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स होते, आता तुम्ही मागच्या 23-24चे पण रिझल्ट जर बघितले तर टॉपर्स जे आहेत ते IPS आहेत, ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत आणि ऑलरेडी ते एक्झाम देत आहेत. तर ह्याच्याने एक तर ट्रेनिंग तर चांगली होणार, परिणामांमध्ये जर म्हटलं की फोकस येऊन जाणार की ट्रेनिंग व्यवस्थित होणार. आणि दुसरा इम्पॅक्ट जो मेजर होणार आहे तो आहे नवीन येणाऱ्या ॲस्पिरंट्स सोबत. तर ह्याबद्दल बोलू सर, इम्पॅक्ट कसा होणार याचा, की किती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार या गोष्टीचा? सर, ही पॉलिसी जी आहे ती कुठेतरी एक उत्तम उदाहरण आहे युटिलिटेरियनिझम ही जी फिलॉसॉफी आपण पाहतो त्याचं. आणि यासोबतच हे उत्तम उदाहरण आहे की पॉलिसी मेकिंग किती डिफिकल्ट काम असू शकतं. आपण ॲज अ सिटिझन पाहताना एक बायस्ड किंवा एक नॅरो लेन्समधून पाहतो बरेचदा, पण सरकारला एक पूर्ण सगळ्या स्टेक होल्डर्सचा अँगल लक्षात घेता पॉलिसी बनवावी लागते. तर ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर, मॅक्झिमम लोकांचा बेनिफिट व्हावा त्या अर्थाने ही पॉलिसी आहे. तर हे कसं म्हणतोय मी,
तर आपण स्टेक होल्डर्स पाहू आणि त्यांच्यावरचा इम्पॅक्ट पाहू. तर हे तर ऑब्वियस आहे की जो एक स्टेक होल्डर आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट, त्याला कुठेतरी थोडंसं नाराजी वाटू शकते की अरे माझे अटेम्प्ट्स लिमिटेड झाले. पण हा स्टेक होल्डर सोडता बाकी सर्व स्टेक होल्डरला याचा फायदा होणार आहे. तर कसा? UPSC किंवा DOPT या ज्या संस्था आहेत त्या परीक्षा घ्यायच्या. त्यातून सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट्स रिपीटेड, जसं तुम्ही सांगितलं की 100 ते 150 कॅन्डिडेट्स परत सिलेक्ट व्हायचे. तर तेवढ्या सीट्स कुठेतरी वेस्ट व्हायच्या आधीच्या वर्षीच्या किंवा या वर्षीच्या सिलेक्टेड. तर ही जी एक्झामची प्रोसेस आहे ही पूर्ण कंप्लीट करून सुद्धा वॅकन्सीज फुलफिल होत नव्हत्या. तर पहिला मुद्दा हा झाला. तर त्याला कुठेतरी आळा बसेल. दुसरा मुद्दा आहे की जे डिपार्टमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल डिफेन्स अकाउंट सर्व्हिस असेल, ज्या टॉप 3-4 सर्व्हिस सोडता बाकीच्या डिपार्टमेंटचे स्टुडंट्स काय करणार? मल्टिपल एक्झामिशन्स घेत होते. त्यामुळे त्यांना जे अलोकेट झालेत ऑफिसर्स, तेवढे ऑफिसर्स दरवर्षी ट्रेनिंगला यायचेच नाहीत. याच्यामुळे त्यांच्या डिपार्टमेंटचं लॉस व्हायचं, जे काही डिपार्टमेंट असेल. तर हा लॉस फक्त डिपार्टमेंटचा लॉस नाही आहे, कुठेतरी पब्लिकचा लॉस आहे. बरोबर. तर जिथं आपण स्पिरिट, पब्लिक सर्व्हिसचं स्पिरिट म्हणतो, तेच कुठेतरी त्या लूपहोलचा वापर करून एक कॉम्प्रोमाइज होत होतं हे स्पिरिट. तर ते स्पिरिट कॉम्प्रोमाइज होऊ नये यासाठी त्या डिपार्टमेंट्सला आता रेग्युलरली ट्रेनिंग मिळतील. त्या डिपार्टमेंटची कामं एक सुरळीत चालू राहतील. हा एक त्यात हेतू आहे. आता राहिला विषय आपण नॉन गव्हर्नमेंटल स्टेक होल्डर्सचा पाहायचा म्हटलं, तर एक स्टेक होल्डर आहे नॉन सिलेक्टेड कॅन्डिडेट, जसं की आपण होतो. हम्म. तर आपल्यासारख्या कॅन्डिडेटला एक बूस्ट मिळाला असता, कारण 100 ते 150 जे रिपीटेडली सिलेक्ट होत आहेत कॅन्डिडेट्स, त्यांच्यामुळे कुठेतरी लेवल प्लेइंग फील्ड जे आहे ते कॉम्प्रोमाइज होत आहे नकळत. त्यांचा हक्क जरूर होता, पण एक न सिलेक्ट झालेला कॅन्डिडेट स्पर्धा करतोय अशा कॅन्डिडेटशी जो ऑलरेडी एकदा दोनदा सिलेक्ट झालाय. तर ही स्पर्धा कुठेतरी कमी होईल, लेवल प्लेइंग फील्ड येईल, नवीन कॅन्डिडेट्सचा चान्स वाढेल, है ना, त्यांच्या सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी वाढेल, कारण ऑलरेडी सिलेक्टेड कॅन्डिडेट्सची कॉम्पिटिशन कमी होणार आहे. तर हे तर ऑब्वियस स्टेक होल्डर्स आहेत. पण याच्या पलीकडे आपण सिलेक्टेड जो कॅन्डिडेट आहे त्याचं सुद्धा एक दुसरी बाजू पाहिली, तर त्याला सुद्धा फायदाच आहे की त्याला वयाच्या लवकरात लवकर कमी अटेम्प्ट्समध्ये एक क्लॅरिटी मिळते की ठीक आहे, माझ्याकडे 2 चान्स आहेत, मला पूर्ण जीव ओतायचा आहे, मला एक चांगली सर्व्हिस मिळवायची आणि त्यानंतर मी माझं आयुष्य अटेम्प्ट देण्यातच नाही वाया घालवणार आहे, तर जी काही सर्व्हिस मिळेल त्यात एक मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करेल, त्या सर्व्हिसमध्ये माझं बेस्ट देईल. तर हे स्पिरिट आता नॅचरली त्यांच्यात येईल. आधी अटेम्प्ट्स असल्याने एक स्वाभाविक नेचर आहे, जरी मी सिलेक्ट झालो असतो, तुम्ही झाले असते, आपण अटेम्प्ट कदाचित देत राहिलो असतो. बरोबर. या पलीकडे त्यांची फॅमिली आपण जर पाहिलं, सिलेक्टेड कॅन्डिडेटच्या फॅमिलीला एक लवकर क्लॅरिटी मिळेल. त्यांचं आयुष्यसुद्धा एक क्लॅरिटीने येईल की ठीक आहे, हा या सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झाला आहे, याचं आता करिअर इथे असणार आहे, याचा लग्नाचा विषय असेल. बरोबर. हे जे मुद्दे आहेत, जे कुठेतरी पब्लिक व्हिजिबिलिटीमध्ये येत नाहीत, पण एक ॲस्पिरंटला माहिती की हे सुद्धा मुद्दे तुमचे वयाशी 30-32 येते, लग्न असेल, तुम्ही करिअर सेंट्रिक जगता. शेवटी UPSC एक एक्झामच आहे, एक वर्क लाईफ बॅलन्ससाठी, है ना. म्हणजे तुमची गर्लफ्रेंड असेल, तुमचा बॉयफ्रेंड असेल, त्याला सुद्धा एक लवकर क्लॅरिटी मिळेल. लग्न, तुमचं करिअर, हे पुढचं आयुष्य जे आहे एक्झाम पलीकडे, ते एक लवकर चालू होईल. तर असे कितीतरी फायदे या बरोबर. पॉलिसीचे आपण पाहू शकतो. बरोबर. म्हणजे आपण 2 जे मेजर स्टेक होल्डर की जे एक्झाम सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत. अजून एक महत्त्वाचं आहे याच्यामध्ये मला वाटतं सर, की त्यांची त्या करिअर निवडलेल्या जी पोस्ट भेटली त्याच्यामधलं स्किल डेव्हलपमेंट जे आहे किंवा सिनियरिटी जर आपण म्हटलं, ती पण मेंटेन राहते येस. आणि स्किल अपग्रेडेशन त्यांचं एक होत राहील त्या करिअर मध्ये, आणि अर्ली एजमध्ये मिळाल्यावरती मोटिवेशन पण राहते ट्रेनिंगसाठी, येस. तेच करावं लागणार. दुसरी, जसं आपण म्हटलं की जे नवीन कॅन्डिडेट्स आहेत त्यांना नक्कीच ऑपॉर्च्युनिटी वाढलेली आहे. कारण आपण जरी आता यावर्षी 933 सीट्स वॅकन्सीज आहेत, त्यामध्ये जर इफेक्टिव्हली बघितलं की देणारे 300-400 लोक असतील मेन्स, म्हणजे जे ऑलरेडी सिलेक्टेड आहेत. त्यामुळे ओव्हरऑल जो मेन्स देणाऱ्यांची संख्या आहे त्याच्यामध्ये जास्त, अजून जे ऑलरेडी सिलेक्टेड आहे तिथे कॉम्पिटिशन, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू चॉईस अजून स्टिफ कॉम्पिटिशन. तर नक्कीच हे स्पर्धा कुठे ना कुठेतरी नवीन लोकांना, जसं आपण इंटरव्ह्यू देत होतो किंवा आपण
असे भरपूर लोक असणारे प्रत्येक स्टेज ऑफ द एक्झामला थोडीशी मला असं वाटते की ऑपॉर्च्युनिटी अजून वाढलेली आहे या UPSCच्या एका निर्णयामुळे. आणि एक व्यवस्थित लेवल प्लेइंग फील्ड जे आहे, जसं तुम्ही म्हणता की युटिलिटेरियनने, की सगळ्यांचा एक इंटरेस्ट ऑफ द स्टेक होल्डर्स मेंटेन झालेला आहे. सर यातच सर अजून एक मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर एक प्रतिभा सेतू पोर्टल अजून एक सुरू झालंय, जे कुठेतरी मागच्या 1-2 वर्षात सुरू झालेलं आहे. आता काय होणार आहे की सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला लिमिटेशन आलंय, तर नवीन कॅन्डिडेट सिलेक्ट होतील. त्यातूनही सिलेक्ट न झालेले कॅन्डिडेट बट जे इंटरव्ह्यू स्टेजपर्यंत पोहोचू शकतील त्यांना अजून मल्टिपल अव्हेन्यूज ऑफ एम्प्लॉयमेंट, जसं की स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया असेल किंवा ITPO असेल किंवा डिस्ट्रिक्ट यूथ ऑफिसर असेल, असे कितीतरी अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. म्हणजे आता तुम्ही इंटरव्ह्यू स्टेजपर्यंत पण पोहोचून तुमच्यासाठी एक सेफ जॉब सिक्युअर करू शकता. जसं की आपल्यासोबत नाही झालं, एवढं व्यवस्थित करून एक क्लोज येऊन सुद्धा निराशा आली, एक नवीन आयुष्याला सुरुवात करावी लागली. त्यातही काही हरकत नाही आहे. पण आता गव्हर्नमेंटला एक लक्षात आलं की आपली ही डेमोग्राफी मधले हे जे चुनूक असलेले ॲस्पिरंट्स आहेत त्यांना आपण न गमावता कसं मॅक्झिमाइज करता येईल त्यांच्या पोटेन्शियलचं, आणि त्यांनी एवढं क्लोज येऊन त्यांना परत एक डिफिकल्ट आयुष्याला पण सुरुवात करावी लागू नये आणि भारतातल्या वेगवेगळ्या संस्थांना पण त्यांचा लाभ उठवता यावा, या पद्धतीने पण ॲडेड बेनिफिट म्हणता येईल. बरोबर. तर हे आपण बघितलं की जे UPSCने आता प्रतिभा सेतूचं पण सरांनी सांगितलं की ती पण एक चांगली डेव्हलपमेंट आहे. तर पुढचं आता आपण बोलूयात केडर पॉलिसी. तर UPSC ऑल इंडिया सर्व्हिस आहे, म्हणजे कुठल्याही राज्याचा विद्यार्थी, त्याचा स्टुडंट असतो, सिलेक्ट झाल्यानंतर त्याला कुठलंही राज्य ॲज अ केडर म्हणून मिळू शकतं आणि तिथंच त्याला आयुष्यभर सर्व करावं लागतं. सो ही ऑल इंडिया स्पिरिट मेंटेन राहिला पाहिजे, एक नॅशनल इंटिग्रेशनचं स्पिरिट मेंटेन राहिलं पाहिजे. म्हणजे एक मराठी भाषिक जो आहे तो आसाममध्ये जाऊन सर्व्हिस करतोय, त्यामुळे एक नॅशनल इंटिग्रेशन आणि बियॉन्ड रिजनल आणि लँग्वेजच्या बियॉन्ड जाणारी ही पॉलिसी आहे. तर भरपूर गोष्टी केडर च्या बाबतीमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आहेत. यावर्षी पण UPSCने काही चेंजेस केले आहेत. सर त्याबद्दल थोडं सांगा, केडर पॉलिसी काय चेंज झाली आहे आणि ती कशी इव्हॉल्व्ह झालेली आहे? सर या वर्षीच्या केडर पॉलिसी मधील झालेले चेंजेस समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं बॅकग्राऊंड पाहायला लागेल. तर केडर काय असतं? आता केडर म्हणजे तुम्ही ढोबळमानाने एक स्टेटस समजून टाका किंवा जॉग्राफिकल एरिया, एक फिक्स्ड जॉग्राफिकल एरिया जिथे सिलेक्टेड ऑफिसर जाईल तिथे सर्व करेल. तर केडर असं नाही आहे की सर्व सर्व्हिसेसला केडर असतं. केडर असतं जसं तुम्ही सांगितलं ऑल इंडिया सर्व्हिसेसला. तर ऑल इंडिया सर्व्हिसेस कोणत्या आहेत? त्या आहेत की इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. या 3 सर्व्हिसेसलाच ऑल इंडिया सर्व्हिस म्हटलंय. एक स्टील फ्रेम म्हणून यांना पाहिलं जातं. एक नॅशनल इंटिग्रेशनसाठी यांना वेगवेगळे केडर्स अलोकेट होतात. तर यात पॉलिसी कशी इव्हॉल्व्ह झाली हे जर पाहायचं म्हटलं तर सुरुवातीला इनसायडर आउटसायडरचं जे एक वेटेज असतं. इनसायडर म्हणजे काय? मी महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रासाठी मी कोण झालो? इनसायडर झालो. तर नॅशनल इंटिग्रेशनसाठी राजीव गांधी गव्हर्नमेंटच्या वेळेला काय लक्षात आलं? पंजाब किंवा जे एक इंटरनल सिक्युरिटीचं वातावरण होतं, तेव्हा लक्षात आलं की फक्त पंजाबचे ऑफिसर पंजाबमध्ये असणं हे वेगवेगळ्या अँगलने धोक्याचं ठरू शकतं. तर त्यामुळे इनसायडर फक्त 1/3 असतील, है ना, आणि 2/3 ऑफिसर हे बाहेरच्या राज्यातले असतील प्रत्येक केडरमध्ये, हे ठरवण्यात आलं. याच्यामुळेच आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल की स्वतःचं राज्य मिळणं कितीही चांगला रँक आला तरी थोडं डिफिकल्ट असू शकतं. तर ही पॉलिसी तेव्हा आली. त्यानंतर अल्फाबेटिकली ऑफिसर्सला केडर अलोकेट व्हायचं. उदाहरणार्थ या वर्षीचं लेटर आहे T आणि तेलंगणाने स्टार्ट होत आहे कॅडर अलोकेशन या वर्षी. तर हे लॉटरी बेसिसवर लेटर यायचं आणि सपोज मी रँक 1 आहे तर मला तेलंगणा मिळणार. रँक 2ला जर तेलंगणामध्ये सीट आहे तर परत तेलंगणा मिळणार. रँक 3ला तेलंगणाच्या पुढचं जे T पासूनचं स्टेट असेल तिथपासून अलोकेशन, असं करत करत परत Z पासून परत A to T येणार आणि रँकनुसार अलोकेट व्हायचं. म्हणजे याच्यात एक लक होतं, असं मेरिट बेस्ड नव्हतं. आणि हे गरजेचं का आहे? कारण तुम्ही
मेरिटचं इक्वल डिस्ट्रीब्युशन व्हायला मदत व्हायची याच्यात. असं नाही व्हायचं की रँक 1 हा त्याला पाहिजे असलेल्या स्टेटमध्येच जातोय. तर हे नॅशनल इंटिग्रेशनसाठी एक चांगली पॉलिसी म्हटली गेली. तिथून पुढे बदल झाला 2017 मध्ये. 2017 मध्ये काय बदल झाला की जे हे सगळे स्टेट्स होते, कॅडर्स होते, त्यांना डिवाइड करण्यात आलं 5 झोन्समध्ये. है ना, झोन 1, झोन 2, झोन 3, झोन 4, झोन 5. तर या झोन्समध्ये काय होतं की जॉग्राफिकली क्लोज असलेले जे राज्य होती, जसं महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे आणि गुजरात आहे, हे 4 एका झोनमध्ये आले. त्यानंतर जे नॉर्थचे स्टेट्स असतील, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, हे एका झोनमध्ये आले. किंवा साऊथचे जे 5 स्टेट्स आहेत, केरला, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्रा, कर्नाटक, हे एका झोनमध्ये आले. तर अशा पद्धतीने 5 झोन्स बनवण्यात आले आणि काय सांगण्यात आलं की तुम्ही झोनची प्रायोरिटी ठरवा आणि प्रत्येक झोनमधला एकच स्टेट तुम्ही ॲट अ टाइम देऊ शकता. म्हणजे जर तुमचा फर्स्ट प्रायोरिटी आहे महाराष्ट्र, तर महाराष्ट्रातल्या झोनमधले स्टेट्स तुम्ही लगेच सेकंड प्रायोरिटीला नाही देऊ शकत. तुम्हाला दुसऱ्या झोनमध्ये जावं लागेल, त्यातला एक स्टेट निवडायला लागेल, मग तिसऱ्या झोनमध्ये, मग चौथा झोन, मग 5वा झोन. ह्याच्याने काय इन्शुअर होत होतं की प्रत्येक झोनमध्ये तुम्ही जाताय, टेस्ट करताय, जर तिथे वॅकन्सी असेल तुमच्या प्रायोरिटीला तर ती अलोकेट होईल, नाही तर परत राऊंड 2 चालू होईल, जो झोन तुमचा फर्स्ट असेल तिथून. तर अशा पद्धतीने अल्फाबेटिकल जे होतं त्या सिस्टीमपासून आपण झोनच्या सिस्टीममध्ये आलो. आता याच्यात नॅशनल इंटिग्रेशनचाच पर्पज होता, पण हा डिफीट कसा झाला की आपल्यासारखे मेंटर असतील किंवा ॲस्पिरंट्स असतील, थोडे शहाणपणा दाखवून आपल्याला काय लक्षात आलं सर की व्हॅकन्सी किती आहे. उदाहरणार्थ सिक्कीम सारख्या राज्यामध्ये, छोटंसं राज्य होतं, 4 जिल्हे होते काही वर्षांपूर्वी, आता 6 आहेत. तर तिथे वॅकन्सी नसायची आउटसाइडरला आणि मला नाही जायचंय जर तिकडच्या राज्यांमध्ये, तर मी काय करायचो, सिक्कीमला प्रिफरन्स द्यायचो. का? मला माहित असायचं इथे वॅकन्सी येणार नाही. तर कुठेतरी जो हेतू होता नॅशनल इंटिग्रेशनचा तो इनडायरेक्टली डिफीट झाला. कारण आपण कॅल्क्युलेशन केलं, मागच्या 3 वर्षांचं प्रोजेक्शन पाहिलं की कशा पद्धतीने व्हॅकन्सी येते आणि त्या पद्धतीने मॅन्युप्युलेटेड प्रिफरन्सेस द्यायला सुरू केलं ॲस्पिरंट्सनी. मग सरकारला हेही जाणवलं की इथे कोचिंग इन्स्टिट्यूट्स असतील किंवा कॅन्डिडेट्स असतील, ते जे पब्लिक सर्व्हिसचं स्पिरिट आहे ते सोडून एक मॅन्युप्युलेटेड प्रिफरन्स देत आहेत. याच्यात अजून एक गोष्ट काय व्हायची की जर तुमचं राज्य महाराष्ट्र आहे पण तुमचं शिक्षण झालंय मध्य प्रदेशमध्ये, तर इनसायडरच्या वॅकन्सी जसं मी म्हटलं कमी आहेत. तर होम कॅडरचं जे प्रिफरन्स द्यायचं आहे, तर स्टुडंट्स ॲस्पिरंट्स काय करायला लागले की मध्य प्रदेशला होम कॅडर क्लेम करतायत. का? तर महाराष्ट्राला आउटसाइडर म्हणून जास्त प्रोबॅबिलिटी. तर असं खूप सारं मॅन्युप्युलेशन व्हायला लागलं, जे धडधडीत UPSCलाही दिसलं असावं, कारण 7-8 वर्षच ही पॉलिसी चालली. त्यानंतर सर आता आली आहे थर्ड पॉलिसी. आत्ता आपण खरं या चेंजेसकडे आलोय. तर ही बऱ्यापैकी रँडमाइज झाली. आता या तुम्ही सिस्टीमला प्ले करता किंवा लूपहोल शोधता, तसं आता काही लूपहोल शोधायचा मार्ग नाहीये. आता या पॉलिसीमध्ये काय केलंय की 4 ग्रुप्समध्ये डिवाइड केलंय, पण ग्रुप्स आहेत अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. आता जॉग्राफिकल झोन्स नाही आहेत. उदाहरणार्थ आसाम, अरुणाचल किंवा आंध्र प्रदेश हे कुठेतरी एका ग्रुपमध्ये आहेत, किंवा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मणिपूर हे एका झोनमध्ये आहेत. तर अल्फाबेटिकल ग्रुप्स बनली आहेत 4. तर पहिला बदल हा केलाय, 4 ग्रुप्स केली आहेत अल्फाबेटिकल. दुसरा बदल काय केलाय की तुमच्या रँक, तुम्हाला होम कॅडर विचारण्यात येते, तर पहिला राऊंड असणार आहे इनसाइडर वॅकन्सी फिल करण्याचा. म्हणजे रँक 1ने जर इनसाइडर वॅकन्सी मागितली महाराष्ट्राची, ती अवेलेबल असेल तर त्याला अलोकेट होईल. मग रँक 2 पण उदाहरणार्थ महाराष्ट्राचा आहे आणि त्याने पण इनसाइडर मागितली पण ती वॅकन्सी नसेल, तर त्याला कोणतंही कॅडर इनिशियली अलॉट होणार नाही. मग रँक 3चं इनसाइडर मिळालं, रँक 4चं इनसाइडर, असं सर्व इनसाइडर वॅकन्सी सुरुवातीला अलोकेट होणार. त्यानंतर राहिलेल्या कॅन्डिडेट्सला आउटसाइडरमध्ये अलोकेशन्स मिळत जाणार. हे राऊंड सिस्टीमनुसार करण्यात येतं आहे. याच्यात खूप थोडं ट्रिकी आहे, रँडमाइज्ड आहे. ह्याला खूप समजून घेण्याचा प्रयत्न, म्हणजे थोडं एक व्यर्थ प्रयत्न म्हणता येईल.
पण याच्यात काय महत्त्वाचं आहे की जर इनसायडर एखाद्या स्टेटमध्ये नसेल, जर महाराष्ट्राची इनसायडर वॅकन्सी आहे एक, पण महाराष्ट्राचा कोणताच कॅन्डिडेट जनरल कॅटेगरीचा उदाहरणार्थ सिलेक्ट नाही झालाय, तर ती आउटसायडर कॅन्डिडेटला कन्वर्ट होणार. आणि इनसायडर म्हणजे या सिस्टीमचा काय फायदा होतोय की आता कोणत्याही स्टेटला वॅकन्सी राहणार नाही. जुन्या सिस्टीममध्ये जर इनसायडर वॅकन्सी आहे पण इनसायडरचा कॅन्डिडेट सिलेक्ट नाही झालाय, तर ती वॅकन्सी रिकामी राहायची. बरोबर. तर जसं आपण सिलेक्टेड कॅन्डिडेटचं पाहिलं, गव्हर्नमेंटचं नुकसान होतंय, तसंच या पॉलिसीमध्ये गव्हर्नमेंटला काय फायदा होतोय की एक तर इनसायडर वॅकन्सी आहे पण कॅन्डिडेट नाही आहे, तर ते आउटसायडरमध्ये कन्वर्ट होणार. तसंच आउटसायडर वॅकन्सी आहे पण कॅन्डिडेट नाही आहे, तर ते इनसायडरमध्ये कन्वर्ट होणार. अशा पद्धतीने प्रत्येक स्टेटला त्यांच्या ज्या 180 जनरली IAS मध्ये वॅकन्सीज असतात त्या अलोकेट होणारच आहेत. तर या पद्धतीने काही फायदे आहेत, काही रँडमाइज केलेलं आहे. याच्यातून काय सिग्नल ॲस्पिरंट्सला मिळतोय की तुम्ही ही काळजी नका करू की तुम्हाला कोणतं राज्य मिळतंय. हा पूर्ण भारत देश आपला देश आहे. तुम्ही काहीच स्टेटमध्ये मी जाईल तिथेच सर्व करेल ह्या भावनेने या एक्झामला नाही दिलं पाहिजे. आणि हे एक चांगलं सिग्नल साईन म्हणू शकतो आपण. थोडंसं नशिबावर येईल. शेवटी आपण एक चांगल्या सर्व्हिसमध्ये जाऊन भारतासाठीच कॉन्ट्रीब्यूट करणार आहे कोणत्याही राज्यात. तर या पद्धतीने ही पॉलिसी आहे. धन्यवाद सर. सरांनी केडर पॉलिसीबद्दल इतकं सविस्तर माहिती दिली. तर सरांनी पण सांगितलं आणि मी पण हेच सांगेल की तुम्ही ऑल इंडिया सर्व्हिसेस आहे, त्यामुळे केडर एकदम हेच पाहिजे आणि तेच पाहिजे केडर या याच्याने येऊ नका. ही ऑल इंडिया सर्व्हिस आहे, सगळीकडे जायचं, सर्व करायचं, तुम्ही स्पिरिट ठेवा. तर हे होते आपले प्रामुख्याने 3 UPSCचे यावर्षीचे बदल. पण UPSCचं नोटिफिकेशन अजून काही कारणांनी न्यूजमध्ये होतं. त्याच्यामध्ये एक होतं की UPSCने असं मेन्शन केलं त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये की जशी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही क्वालिफाईंग एक्झामिनेशन आहे, तर त्यामुळे आम्ही मार्कशीट्स देणार नाही असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. यावरती अजून क्लॅरिटी नाही आलेली, कारण UPSC दरवर्षी प्रिलिम्सच्या मार्कशीट्स देते. तर यावर्षीवरून अजून याच्यावर क्लॅरिटी अपेक्षित आहे. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट होती जेणेकरून UPSCचं जे नोटिफिकेशन आहे ते चर्चेत होतं की भरपूर स्पेलिंग मिस्टेक्स आहे, असंख्य स्पेलिंग मिस्टेक्स UPSCच्या नोटिफिकेशनमध्ये करण्यात आले. ती अपेक्षा नव्हती इतक्या मोठ्या लेवलच्या ऑर्गनायझेशनला. तर असो, पण देर आहे दुरुस्त आहे. मी जसं म्हटलं की हे रिफॉर्म्स जे आहेत ते नक्की स्टुडंट्सला हेल्प करणार आहेत. नवीन ॲस्पिरंट्स जे आहेत त्यांना नक्कीच एक चांगली सिग्नल UPSCने दिलेली आहे. अशाच वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती घ्यायला आमच्यासोबत जुळून राहा. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.